सो गाइस बघा, आपल्याला इथून धडा सुरू करायचा आहे इलेक्ट्रिक सर्किट. तर इलेक्ट्रिक सर्किट जर पाहिलं आपण, इफ यू सी इट, इलेक्ट्रिक सर्किट इट कन्सिस्ट ऑफ व्हेरियस पॅरामीटर्स. कोणकोणते बघत असं? So a continuous path of an electric current flowing through conducting wires connected to the two ends of a cell and other resistance is called as an electric circuit. याला इलेक्ट्रिक सर्किट म्हणतात. You can see there is a electric cell या ठिकाणी, त्याला आपण बॅटरी म्हणतो. Then there is a wire, conducting wire आहे. Here you can see there is an ammeter. Ammeter या ठिकाणी असं, ammeter is used for measuring electricity. आपण काल शिकलो ammeter. Then या ठिकाणी there is a voltmeter guys. Voltmeter is used for measuring the voltage, that is potential difference. It is in parallel with the resistance. हा कसा आहे, पॅरलल आहे रेजिस्टन्स सोबत, आणि हा तुमचा रेजिस्टन्स आहे R. आपण ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड येस्टरडे, राईट? सगळं आपण डिस्कस केलं होतं. अँड दिस शोज यू द electric circuit. Okay, it is an electrical circuit. A circuit is depicted by a figure. It is shown in this figure. This figure shows how different components are to be connected in a circuit by using special symbols for each of the following components. प्रत्येक वेळेस आपण काय पूर्ण मोठी ॲमीटरची डायग्राम या ठिकाणी काढणार का? नाही. सो वी आर युझिंग स्पेशल सिम्बल्स फॉर दॅट. काय विचारतो आपण? सपोज स्पेशल सिम्बल्स आपण यूज करतो. Such a figure is known as electrical circuit diagram. Okay, ह्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम. गेटिंग गाइस? सो परत थोडंसं रिपीट करतो बघा, बाकीच्या मुलांना नाही त्यामुळे कळून जाईल ते. इट इज नोन एज इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम. हा बघा विद्युत परिपथ आहे, या बाजूला ॲमीटर आहे, इथे व्होल्ट मीटर आहे, ही एक्स जोडणीमध्ये आहे, समांतर जोडणीमध्ये आहे, रोध या ठिकाणी आहे, विद्युत घट आहे ज्याला बॅटरी म्हणतो, सेल म्हणतो, आणि वाहकाची तार आहे. तर अशा प्रकारची मांडणी केली असते, जसं विद्युत घटाच्या दोन्ही अग्रांमध्ये जोडलेल्या वाहक तारा आणि इतर रोध यामधून वाहणाऱ्या विद्युत धारेचा सलग मार्ग म्हणजे विद्युत परिपथ. हा विद्युत परिपथ हा आपण आकृती काढून दाखवत असतो, आणि आकृती काढून दाखवल्यामुळे आणि चिन्ह वापरतो आपण, वेगळी विज्ञान या ठिकाणी वापरत असतो. याला म्हणतात परिपथाकृती. काय म्हणतात याला? परिपथ आकृती किंवा परिपथाकृती असे म्हणतात. आता बघा पुढे काही काही चिन्ह, कोणकोणते चिन्ह या ठिकाणी वापरले बघा. इथे आपण या ठिकाणी ऑलरेडी पाहिलं आपण की व्होल्ट मीटर आणि ॲमीटर यासाठी चिन्ह वापरलेली आहेत. आणि ॲमीटर इज व्हॉट? अँड ॲमीटर इज यूज टू मेजर्स करंट and a voltmeter is used to measure potential difference between the two ends of a resistor. मी तुम्हाला मागे सांगितलं, as the voltmeter has a very high resistance, only very small current flows through it. समजतंय का? बघा, here it is shown piece rubber. हे कशाला दिले आपल्याला पुढे कळलं असेल. सिम्बल्स आहेत, काय वेगवेगळे सिम्बल्स आपण पाहूया. आपण सायमल्टेनियसली पाहूया बघा वेगवेगळे सिम्बल्स. हे मागाशी मी सांगितलं तुम्हाला, ॲमीटर आणि ॲमीटर कशाला मोजतात? ॲमीटरचा उपयोग होतो विद्युत धारा मोजण्यासाठी, आणि रोधाच्या दोन टोकात असलेले विभवांतर मोजण्यासाठी आपण व्होल्ट मीटर वापरत असतो. काय वापरत असतो? व्होल्ट मीटर. आता याचा सायमल्टेनियसली आपण अभ्यास करूया बघा. या ठिकाणी इथे तुम्हाला दिलेला आहे विद्युत परिपथातील काही घटक चिन्ह आणि त्यांचा उपयोग या ठिकाणी वापरलेला आहे. तर विद्युत घटासाठी बघा इथे इलेक्ट्रिक सर्किट, राईट? हा इलेक्ट्रिक सेल आहे, हे ऍक्च्युअल पिक्चर आहे. हा ही बॅटरी आपली, तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये असलेली ही बॅटरी आहे. आपण रेग्युलर ही बॅटरी आपण यूज करतो या ठिकाणी घरामध्ये, आपल्या ज्या सेल म्हणतो आपण त्याला. तर यासाठी हे पूर्ण चिन्ह दाखवतं, हे सिम्बल, हा असा सिम्बल या ठिकाणी वापरतो, हे चिन्ह या ठिकाणी वापरलं जातं. समजा तुम्हाला हे काढायचं नाहीये, यू आर युझिंग द सिम्बल, राईट? सो व्हॉट इज द यूज? टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू एंड्स ऑफ अ कंडक्टर. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, यू हॅव टू अप्लाय अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन two ends of a conductor, and मग त्यावेळेस there is the movement of electrons and there is also movement of electricity. विद्युत घट बघा, हा हे चित्र आहे. हे चित्र काढायचं असतं आपल्याला, हे चिन्ह वापरायचं असतं. एका बाजूला प्लस, एका बाजूला मायनस. प्लस थोडं मोठं असतं, अशी मोठी रेष, आणि मायनस लहान रेष असते. तर वाकाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. हे चिन्ह परीक्षेला विचारतात. देन नेक्स्ट तुम्हाला आहे काय बघा इथे. आता हे झालं वन टाइम. जर आपण आणखी ओके आपण एकापेक्षा जास्त आपण जर सेल्स यूज केले, whenever you are using more than two cells, so more than one cell, then it is known as battery, a collection of number of cells. इथे 3 cells यूज केले बघा, 1 2 3. आणि इफ यू सी द अरेंजमेंट ना बघा, मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, राईट? मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. जी मोठी जी लाईन आहे, it indicates plus. Small line जी आहे ना, small vertical line, it indicates negative charge किंवा negative pole.
बघा समजतंय, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह, राईट, समजतंय का? सो याचा पण उपयोग काय, आता एका सेलने काही गोष्टी नाही होत. सो टू अप्लाय लार्जर पोटेन्शियल, लक्षात घ्या, टू अप्लाय लार्जर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ अ कंडक्टर. आपल्या रिमोट मध्ये सुद्धा एक सेल नाही लागत. आपल्या रिमोट मध्ये आपल्याला वी रिक्वायर 2 सेल्स इन अ रिमोट, राईट. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये एक सेलने काही होत नाहीये, आणि छोट्या घड्याळासाठी एक सेल चालून जातो आपल्याला. बट देर आर मेनी थिंग्स विच रिक्वायर मोर दॅन 1 सेल, राईट. चला परत सांगतो, विजेरी म्हणतात त्याला, बॅटरी किंवा विजेरी. या ठिकाणी अनेक घट्ट असतात. त्यानंतर संच या ठिकाणी आपल्याला आहे 1 2 3 धन ऋण धन ऋण धन ऋण. या टोकामध्ये जास्त क्षमतेचं विभवांतर आपण प्रस्थापित करत असतो. समजलं तुम्हाला? पुढे बघा कुठे आपण थर्ड तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी, ओपन टॅप की और प्लग की. ओपन टॅप की किंवा प्लग की. प्लग की, ओपन टॅप की किंवा प्लग की. नाव दिस इज अ ओपन. ओपन म्हणजे काय, लक्षात घ्या. ओपन म्हणजे काय, अजून तुम्ही बटन चालू केलेलं नाही, लक्षात घ्या. यू आर नॉट बटन चालू केलेलं नाही. टू स्टॉप द फ्लो ऑफ करंट फ्लोविंग इन अ सर्किट बाय डिस्कनेक्टिंग टू एंड्स ऑफ अ वायर. इथे बघा थोडक्यात काय, तर इथे बटन बंद. ओके ओके, यू आर क्लोजिंग द सर्किट. स्विच ऑफ इथे, स्विच इज ऑफ गाइस, स्विच इज ऑफ, आणि खाली स्विच ऑन झालेला इथे बघा दिसतंय. बंद कळ म्हणतात त्याला, बंद टॅप कळ किंवा प्लग कळ म्हणतात. सॉरी, उघडा टॅप कळ किंवा प्लग कळ म्हणतात. इथे बघा हे ओपन आहे, राईट. इट इज ओपन. त्याला उघडा टॅप कळ म्हणतात, प्लग कळ म्हणतात. वाहकाच्या दोन टोकांमधील संपर्क तोडलाय. या ठिकाणी काय केलं, संपर्क ब्रेक केलाय, तोडलाय. त्यामुळे विद्युत प्रवाह काय झालेला आहे, बंद झाला आहे. समजतंय? आणि जर तो जोडायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, त्याला पुन्हा काय करावं लागतं बाळांनो, तर पुढे त्याला आपण काय करतो, व्हॉट वी डू, आपण त्याला क्लोज करतो. काय करतो आपण त्याला, क्लोज करतो. क्लोज केल्यामुळे काय होतं, देर इज द फॉर्मेशन ऑफ सर्किट. काय चालू होतं, सर्किटचं फॉर्मेशन होतं त्या ठिकाणी. देर इज द फॉर्मेशन ऑफ सर्किट. बघा हे क्लोज झालंय, इथे तुम्ही क्लोज केलं आहे. हे सिंबल लक्षात घ्या, सिंबल. टू स्टार्ट द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट बाय कनेक्टिंग टू एंड्स ऑफ द वायर. इथे आपण स्टार्ट केलं म्हणजे बटन दाबले आपण. एखादा बटन प्रेस केल्यानंतर पंखा चालू होतो, लाईट चालू होते. लाईक दॅट वी हॅव म्हणतात ना, रिकनेक्टेड. आपण त्याला कनेक्ट केलेलं आहे. फिटिंग गाईस. परत सांगतो बघा, आपण कळ बंद केली. कळ बंद केली याचा अर्थ काय, तुम्ही विद्युत प्रवाह चालू करायला एक कंडिशन केली. बघा क्लोज झालंय, बंद केलंय. वाहकाच्या दोन टोकामध्ये तुम्ही संपर्क जोडलाय. काय केलं, तुम्ही संपर्क जोडलाय, आणि त्यामुळे विद्युत प्रवाह काय झालेला आहे, सुरू झालेला आहे. हे खूप वाटतं तेवढं असं म्हणजे सोपे शब्द आहेत, फक्त थोडेसे कठीण शब्द वाचतात. त्यामुळे तुम्हाला खूप सोपं करून सांगायचा प्रयत्न करतोय. इट डझंट मॅटर की वी आर टेकिंग इट इन टोटल इंग्लिश ऑर नॉट. नेक्स्ट तुम्हाला कनेक्टिंग वायर्स. कनेक्टिंग वायर्स अशा असतात, दे आर जनरली शोन बाय अ स्ट्रेट हॉरिझॉन्टल लाईन. दे आर टू कनेक्ट दी व्हेरियस कंपोनेंट्स इन द सर्किट. वायर्समुळे आपल्या सर्किटमध्ये सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. देर आर कनेक्शन्स, आपण सर्वांना माहित आहे, त्याच्यामध्ये वेगळं सांगायची गरज नाही. या जोडतार आहेत. काय जोडतार किंवा वाहक तार असतात. स्ट्रेट आडवी रेषा दाखवतात, विविध घटक परिपथामध्ये जोडतात. तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल आपल्या घरामध्ये जे बोर्ड वगैरे असतात. यू हॅव सीन. पुढे तुम्हाला दिलेलं आहे की बरं येऊया परत, थांबू. वी आर ओके चालू. क्रॉसिंग वायर्स आहेत. ज्या क्रॉसिंग वायर्स त्याला क्रॉस करतात. सो क्रॉसिंग वायर्स आर जनरली शोन लाईक दिस. हे सिंबल लक्षात घ्या, हे सगळं सिंबल आहे, चिन्ह आपण वापरत आहोत रेग्युलर डायग्राम मध्ये. सो टू शो वायर्स विच क्रॉस बट आर नॉट कनेक्टेड. क्रॉस केलं एकमेकांना, पण कनेक्ट केले का आपण त्यांना नाही. त्या ओनली क्रॉस्ड. त्या फक्त एकमेकांना छेदून गेलेल्या आहेत, त्यांना आपण कनेक्ट केलेलं नाही. त्या ओलांडून गेल्या एकमेकांना. कशा गेल्यात, त्या एकमेकांना ओलांडून गेलेल्या आहेत. एकमेकांना काय, त्या ओलांडून जाणाऱ्या वाहक तारा आहेत. बघा दिसतंय, ओलांडून जातात पण त्या एकमेकांना स्पर्श करत नाही. दे डू नॉट टच इच अदर. चल पुढे बघा, अजून काय चिन्ह आहे तुम्हाला इथे. येस, सो लाईट बल्बचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. लाईट बल्बचं चिन्ह आपण का वापरतो की वी आर शुअर की येस देर इज दी फॉर्मेशन ऑफ किंवा देर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. देर इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. येस, सो बघा पुढे लाईट बल्ब. लाईट बल्ब, दिस इज दी फोटो अँड वी आर युझिंग दिस सिम्बॉल. आता हे बघा, हे जेव्हा पेटलेला नसेल तेव्हा, अँड व्हेनेवर वी आर लिट, व्हेनेवर इट इज लिट, त्याला असं चिन्ह वापरतो आपण. बघा समजतंय. सो टू टेस्ट, लक्षात द्या, टू टेस्ट द फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी आहे की नाही हे चेक करण्यासाठी
तुम्ही पाहता हे सगळं. लाइटेड मीन्स करंट इज फ्लोविंग, अनलाइटेड मीन्स करंट इज नॉट फ्लोविंग. या गोष्टी आहेत, या गोष्टी ऑलरेडी तुम्ही पाहिलेल्या आहेत, बट स्टील तुम्हाला थोडंसं आणखी एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न आहे. चलो बघा, तर विद्युत दिवा या ठिकाणी दाखवलेला आहे. विद्युत दिवा, हा विद्युत दिवा आहे, हा बंद, हा पेटलेला, बंद पेटलेला, हे चिन्ह आहे. समजतंय? तर विद्युतधारेचं वहन तपासायचं, विद्युतधारा आहे की नाही. अप्रकाशित म्हणजे वहन होत नाही, प्रकाशित झाला, बल्ब पेटला म्हणजे समजायचं येस देयर इज अ लाईट. साधी गोष्ट ना, लाईट असेल तर तो दिवा पेटणार आहे. बरोबर. पण त्यासाठी तुम्हाला टेस्ट आहेत ना, या सर्व गोष्टी आपल्याला आता सोप्या वाटतात, बट त्यासाठी त्या सर्व शास्त्रज्ञांनी सर्व करून ठेवलेले आपल्यासाठी बाळांना. नेक्स्ट बघा काय आहे, रेझिस्टन्स. रेझिस्टन्स हे फोटो आहे, अँड यू आर शोविंग लाईक दिस झिगझॅग मॅनर मध्ये यू शो देम. इट्स अ रेझिस्टन्स. So to control the flow of current in the circuit, I already told you yesterday what is resistance आणि काय सर्व तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय लास्ट लेक्चर मध्ये. देन व्हेरिएबल रेझिस्टन्स, सॉरी परत जाऊया तिकडे, म्हणजे त्या मराठीवाल्यांना सुद्धा थोडंसं समजून जाईल. दो दे आर फ्यू इन नंबर्स, नो प्रॉब्लेम. सो विद्युत दिवा झाला आपला. विद्युत रोध आपण घेतो बघा. विद्युत रोधचा उपयोग आपण कुठे करत असतो, तर विद्युत रोधचा उपयोग, हे चिन्ह आहे त्यांचं, विद्युत रोधचा उपयोग परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठी त्याचा आपण उपयोग करत असतो, नियंत्रित करण्यासाठी. पुढे बघा आपल्याला हे लेट्स व्हॉट डू वी हॅव गाईज, व्हेरिएबल रेझिस्टन्स. व्हेरिएबल रेझिस्टन्स हे चिन्ह आहे, हे ऑलरेडी सगळी चिन्ह आहेत ना. इफ यू गो इन स्टँडर्ड 11 अँड 12 ला, इफ यू टेक दिस सायन्स, ओके, इफ यू टेक द सायन्स इन स्टँडर्ड 11-12 जर तुम्ही सायन्स घेतलं, अँड आफ्टर दॅट ऑल्सो जर तुम्ही समजा पुढे तुमचं डिग्रीला जर तुम्ही फिजिक्स घेतलं, फिजिक्स वगैरे जर घेतलं, देन इट विल बी व्हेरी, तुम्हाला सगळे फॅमिली होऊन जातील सगळे चिन्ह जी आहेत ती, राईट. देन व्हेरिएबल रेझिस्टन्स असं दाखवतात आणि एक क्रॉस करताला. सो टू चेंज द रेझिस्टन्स ॲज रिक्वायर्ड अँड देअर बाय कंट्रोल दी करंट, हे त्या ठिकाणी वापरलेलं जातं, राईट. चलो where we are guys. चलो, चल रोध म्हणतात किंवा बदलणार रोध त्याला म्हणतात, रिओस्टॅट म्हणतात. काय म्हणतात? रिओस्टॅट. दिस इज दी डायग्राम अँड दिस इज दी साईन. रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युतधारा हवी तशी बदलणे यासाठी याचा उपयोग होत असतो. पुढे बघा काय आहे, अजून दोन गोष्टी राहिल्या. ही चिन्ह फार महत्वाची, याच्यावर एक्झामला परीक्षेला प्रश्न येतात. नेक्स्ट ॲमीटर, ऑलरेडी माहिती आहे आपल्याला. ॲमीटर आणि व्होल्टमीटर आपण ऑलरेडी काल पण तुम्हाला सांगितलं होतं. ॲमीटर, व्होल्टमीटर ही चिन्ह आहे त्यांची, जवळजवळ सारखे दिसतात, फक्त इथे ए दिलाय अँड हिअर इट इज व्ही. बरं, ए आणि व्ही. तर व्ही म्हणजे व्होल्टमीटर, ए मीन्स ॲमीटर, ए मीन्स ॲमीटर. गेटिंग गाइस? ए मीन्स ॲमीटर. चलो, सो here you can see plus minus, so and here also plus minus. A stands for ammeter, V stands for voltmeter. To measure the current flowing in the circuit, to measure the potential difference between 2 points in the circuit, right? Ammeter, voltmeter. We measure the current and we measure the potential difference, that is PD. समजतं बाळांनो? चलो परत एकदा सांगतो तुम्हाला बघा. ॲमीटरचा उपयोग होतो, आपण विद्युतधारा मोजतो त्यासाठी एकसर जोडणीमध्ये, आणि विभवांतर या ठिकाणी मोजतो समांतर जोडणीमध्ये मला जोडावा लागतो. हे त्याचं चिन्ह, हे डायग्राम आहे आणि हा त्याचा चिन्ह आहे, ॲमीटर आणि व्होल्टमीटर. गेटिंग गाइस? चलो चलो, सो नेक्स्ट बघा पुढे काय आहे तुम्हाला दिलेला. इलेक्ट्रिक सर्किटचा एक डायग्राम दिलेला आहे. येस, सो कंडक्टर अँड इन्सुलेटर हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्यासाठी, कंडक्टर अँड इन्सुलेटर. सो व्हॉट आर कंडक्टर्स अँड व्हॉट आर इन्सुलेटर्स? सो वी लर्न दॅट resistance to an electric current, we already see. We can divide substances into conductor and insulators. Insulators are bad conductors. So what are conductors guys? सोपा आहे. Those substances which have very low resistance are called as conductors, and current can flow easily through such conductors, right? याच्यातून करंट फ्लो होऊ शकतो, करंट कॅन फ्लो. आणि इन्सुलेटर त्याच्या बरोबर अपोजिट आहे. दे हॅव एक्स्ट्रीमली हाय रेजिस्टन्स, अडथळे त्या ठिकाणी खूप असतात. देअरफॉर करंट कॅनॉट फ्लो सच विथ, करंट कॅनॉट फ्लो, they are known as insulators, right? आता याच्यामध्ये तुम्ही यू कॅन टेक मेटल्स लाईक तुमचे अल्युमिनियम, कॉपर, राईट. इन्सुलेटर मध्ये तुम्हाला ऑलरेडी रबर आहे, वूड आहे, दे आर मेनी थिंग्स, राईट. बरोबर की नाही? त्याला म्हणतात सुवाहक आणि दुर्वाहक. उष्णे सुवाहक, विजेचे सुवाहक, विजेचे दुर्वाहक. बघा, विजेचे वाहक किंवा विजेचे वाहक ज्या पद्धतीतून रोधकता कमी असते, वाहक त्यांना म्हणतात, त्यांच्यातून सहजपणे विद्युतधारा वाहू शकते. विसंवाहक म्हणजे ज्या पदार्थांची रोधकता खूप जास्त असते त्याच्यातून विद्युतधारा वाहू शकत नाही.
अशांना आपण विसंवाहक असे म्हणतो, बरोबर की नाही? आता तुम्हाला पुढे ओहमचा नियम तुम्हाला काल सांगितला होता, ओहमचा नियम, राईट? तुम्हाला ओहमचा नियम ठिकाणी पडताळा सांगितलेला आहे त्यांनी. आपण त्याच्यात पुढे जाऊया. ग्रामर हे गणित आपण घेणार आहोत, त्याचं टेन्शन घेऊ नका, मी सेशन त्यासाठी पूर्ण वेगळं घेत असतो. आता आपल्याला शेवटचा पार्ट शिकायचा आहे की सिस्टम ऑफ रेजिस्टर्स अँड इफेक्टिव्ह रेजिस्टर्स. तुम्हाला रेजिस्टर सिरीज मध्ये आणि रेजिस्टर तुम्हाला जोडायचे आहेत कसे, पॅरलल मध्ये. यू कॅन सी हिअर गाइज, a resistor is a two-ended component having a given amount of resistance between two ends. In several electrical devices, a number of resistors are connected together in different ways. Ohm's law applicable to all such connected resistors. So if you can see here, the resistors are in series. Series म्हणजे काय, एका बाजूला एक रेजिस्टर ठेवलेले आहे. बघा, this is R1, R2, R3. ते एका बाजूला ठेवले, त्याला म्हणतात सिरीज मध्ये म्हणतात, त्याला एक्स जोडणी बाजू बाजूला ठेवले आहेत, राईट? आणि हा डायग्राम आहे. तुम्हाला जर विचारला रेजिस्टर्स इन सिरीज, सो यू हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम. हा डायग्राम ड्रॉ करायचा आहे. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, व्ही व्होल्टमीटर, ए अॅमीटर हिअर नाव, आणि इथे की आहे ई म्हणजे एनर्जी सोर्स, दॅट इज युअर सेल, राईट? So you can see that the ends of the three resistors are connected so that they follow one after the other in a single line. These resistors are said to be connected in series. In such an arrangement, the same current flows through each resistor. आता इथे महत्वाचं काय आहे की that the current is the same. हा जो I इथे आहे ना, current I is the same, it is flowing, right? The value of I and the potential difference between C and D is V. I also and V, right? Now here पुढे तुम्हाला काय मिळेल बघा इथे. If you consider the Ohm's law, तुम्हाला इथे फायनली काय मिळेल तुम्हाला, V is equal to IR. V is equal to IR. And the potential difference हा प्रत्येकामध्ये वेगळा आहे, V1, V2, V3. Potential difference आहे ना, it is different in everything. कसं कुठे बघा इथे V1, V2, V3. इथला potential difference वेगळा आहे. This is V1. Here it is V2. Here it is V3. V1, V2 and V3. Okay. So V1, V2 and V3 guys. So then तुम्हाला काय मिळतं बघा, V is equal to IR. You have the formula. V is equal to IR. V is equal to V1 plus V2 plus V3. V is equal to IR. Therefore V1 काय झाला IR1, V2 IR2, V3 IR3. I का बरं सेम राहिला, I1 I2 का नाही झालं, बिकॉज I is same. I त्याच्यामध्ये बदलत नाही, your electricity doesn't change. Therefore you get the formula. ही व्हॅल्यू आपण या सर्व व्हॅल्यू इथे टाकल्या. You get I is equal to IRS. RS, S stands for series. S म्हणजे काय, series. इथे दिले बघा तुम्हाला, S stands for series. Therefore what do you get here? IRS is equal to IR1 plus IR2 plus IR3. I cut केला. What do you get? RS is equal to R1 plus R2 plus R3 upon R1 plus R2 plus R3, right? म्हणजे काय, इफ n रेजिस्टर्स जर आपण जोडले तर प्रत्येक त्याचा जो रेजिस्टर्स जे जोडले तर त्याचा जो काही सिरीज मध्ये मिळेल तर तुम्हाला दॅट विल बी सगळ्यांचे ऍडिशन होणार, किती पण असू दे त्याच्यामध्ये. समजतं, हे जर तुमचे रेजिस्टर्स इन सिरीज आणि जर आपण रेजिस्टर्स पॅरलल मध्ये जोडले, बघा इथे जर पॅरलल मध्ये जोडले, सो व्हॉट डू वी गेट हिअर, रेजिस्टर्स जर पॅरलल मध्ये जोडले, सो इथे बघा तुम्हाला इथे तुमचा पीडी सारखा व्ही सारखा राहतो पोटेन्शियल डिफरन्स, बट आय चेंज होतो. इथे बघा R1 आहे, सो यू गेट हिअर I1, राईट? हिअर इट इज I2, इट इज I3. सिमिलर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे, पोटेन्शियल डिफरन्स इथं वापरा, पीडी सेम असं तुमचा, व्ही सेम राहणार आहे. So what do you get here? I is equal to I1 plus I2 plus I3, right? I is equal to I1 plus I2 plus I3. And then तुम्हाला फॉर्म्युला मध्ये गोष्टी टाकल्यानंतर what do you get? V is equal to IR. V is equal to IR. Already we have seen yesterday. तुम्हाला मी ओमचा लॉ सांगितला होता. Therefore I is equal to V upon R. I is equal to V upon R. Why? Because R तिकडे गेला, डिवाइड झाला त्याला. You get V I1 is equal to V upon R1, I2 is equal to V upon R2, I3 is equal to V upon R3. So you get V cut झाला इथे. So you get 1 upon RP. P म्हणजे काय, parallel. P stands for parallel. P stands for parallel. Therefore, what do you get here? 1 upon RP. 1 upon RP is equal to 1 upon R1, 1 upon R2, 1 upon R3 is equal to जेवढे असतील तेवढे सगळ्यांचे. हा डिफरन्स आहे बघा. इथे सरळ सरळ तुमचा R1 plus R2 plus R3 होते आणि इथे 1 upon R1. दॅट इज द डिफरन्स.
आता या दोघांचा जो यूज आहे, व्हॉट आर द रेजिस्टर्स इफ दे आर इन सिरीज अँड इफ दे आर इन पॅरलल. काय त्याचं, जर सिरीज मध्ये जर रेजिस्टर्स असतील, सो व्हॉट हॅपन्स गाईज बघा, द सेम करंट फ्लोज थ्रू द इच रेजिस्टर. तुम्हाला सांगितलं आय इज सेम. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जो आहे दॅट इज इक्वल टू द सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल रेजिस्टर, दॅट इज आर एस इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. आपण ऑलरेडी पाहिलं. The potential difference between the two extremes of arrangement is equal to the sum of potential differences across the individual, that is V is equal to V1 plus V2 plus V3, right? Then fourth one, the effective resistance is larger again आहे तुमचा RS is always it is larger than R1 R2 R3 because addition केलं आपण तिथे, बरोबर. It is larger than individual resistances and this arrangement is used to increase the resistance in a circuit. लक्षात द्या, हा शेवटचा पॉइंट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. ही अरेंजमेंट आपण कुठे करतो, सिरीज मध्ये, where you are going to increase the resistance of a circuit. आता याच्या सगळ्या अपोजिट गोष्टी तुम्हाला मिळतील इन युअर पॅरलल. ओके, वेन द रेजिस्टर्स आर इन पॅरलल यू विल गेट एव्हरीथिंग अपोजिट. अपोजिट म्हणजे थोडंसं डिफरंट. ठीक, हे बघायचं दिसतं मला. So if a number of resistors are connected in parallel, so what happen? The inverse of the effective resistance, inverse समजलं ना, 1 upon Rp. Inverse of the resistance is equal to the sum of the inverses of individual, that is 1 upon Rp, 1 upon R1 plus 1 upon R2, right? Inverse करतो ना मला, right? पुढे बघा. Then the current flowing through an individual resistor is proportional to the inverses of its resistance and the total current आपण बघितला I is equal to I1 plus I2 plus I3 because I काय होतो त्या ठिकाणी डिवाइड होऊन जातो त्या ठिकाणी. Then the third one, the potential difference across the end of the all resistor is same. V same राहतो आपला, V doesn't changes. The effective resistance of resistors connected in parallel is less than the least resistance of individual resistors. And finally this arrangement is used to reduce, लक्षात द्या, it is used to reduce. सिरीज मध्ये असेल it is used to increase, सिरीज मध्ये असेल तर it is used to increase the resistance आणि पॅरलल मध्ये it is used to decrease किंवा reduce the resistance. ह्या फरक आहे, that's the difference you should remember. तुम्हाला मी सगळं सांगितलं नाही, हे इम्पॉर्टंट पॉइंट्स होते तेवढेच आपण या ठिकाणी कव्हर अप केले आहेत. समजा बच्चा पार्टी. सो there are some precautions when we to be taken while using electricity. What are the precautions? काय काय प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे असतात, काय काळजी घ्यायची असते बघा. पहिली गोष्ट, हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे पण तरी सुद्धा रिवाइज आहे बघा. Electric switches and shock heads should be fitted at a height at which small children cannot reach. लहान मुलांपासून ते थोड्याशा उंचीवर पाहिजेत. Put pins or nails inside, कारण लहान मुलं काय करतात त्याच्यामध्ये पिना वगैरे घालतात, त्यामुळे ते थोडेसे उंचीवर पाहिजेत. Pull a plug wire should not be pulled while removing the plug from its socket. त्यामुळे सॉकेट जर व्यवस्थित तुम्ही नीट ठेवायचे, उंचावर ठेवायचे. बिफोर क्लिनिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस इट शुड बी स्विच ऑफ. समजा तुम्हाला फ्रीज स्वच्छ करायचा आहे, तुम्हाला टीव्ही स्वच्छ करायचा आहे, और एनिथिंग इलेक्ट्रिकल, त्यामुळे तुमचा जो स्विच आहे तो स्विच ऑफ करायचा, पिन वगैरे काढून घ्यायची, प्लग काढून घ्यायचा, पिन वायर काढून घ्यायची आहे, लक्षात घ्या. वन्स हँड शुड बी ड्राय, तुमचा हात ड्राय पाहिजे. while handling electrical appliances, ओल्या हाताने कुठली कामं करायची नाही. One should use footwear, पायात चप्पल घाला, रबरी चप्पल घाला. As rubber is an insulator, रबर का वापरायचं, because it is an insulator and it prevents the current flowing through the body, thereby protecting it. Even आपण लाकडाचा स्टूल सुद्धा घेऊ शकतो, लाकडाचा, प्लास्टिक खुर्ची घेऊ शकतो तुम्ही, राईट. देन फोर्थ वन, इफ अ पर्सन गेट्स अन इलेक्ट्रिक शॉक, जर शॉक लागला, यू शुड नॉट टच दॅट पर्सन, त्या माणसाला टच करायचं नाही, स्पर्श करायचा नाही. यू शुड स्विच ऑफ मेन स्विच, बरोबर, मेन जो स्विच असतो ना घरामध्ये तो बंद करायचा, तो काय करायचा, स्विच ऑफ बंद करायचा. अँड इफ द मेन स्विच इज टू फार, जर तो खूप लांब असेल तर काय करायचं, यू शुड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट, जवळच्या जो काय ज्या गोष्टीचा शॉक लागला त्याचं सॉकेट बंद काढून घ्यायचं. इफ नॉट, यू शुड यूज अ वुडन पोल टू पुश द पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर. आणि तेही शक्य जर नसेल तुम्हाला तर त्या माणसाला लाकडाची एखादी गोष्ट, वुडन, लाकडाचं एखादं मोठं बांबू ते घ्यायचं, त्या थोडंसं त्याला दूर ढकलायचं आहे. देन इट इज पॉसिबल फॉर यू, तुम्ही त्याला स्पर्श केला की तुम्हाला पण शॉक लागणार आणि मग तुम्हाला दोघांना वाचवणं कठीण होणार, राईट. गुड.